असणारा महापौर आता ओबीसी असणार आहे ना बीजी. अगदी अकोला, अहिल्यानगर, उल्हासनगर, कोल्हापूर, चंद्रपूर, जळगाव या ठिकाणी सुद्धा ओबीसी महापौरच विराजमान होईल. सचिन, लागवीजी जास्तीत जास्त जर पाहिलं तर राज्यभरामध्ये ओबीसी महापौरांची संख्या जास्त असल्याचं आता चित्र स्पष्ट होऊ लागलेलं आहे. कारण ओबीसी ताकद जी आहे ती राज्यभरामध्ये भली मोठी आहे. राजकीय नेत्यांच्या पक्षामध्ये देखील ओबीसी नेत्यांचं पारड वारंवार जर भरलेलं आहे. उपनेत्यांनंतर आता ओबीसी नेते, मग त्यानंतर महापौर जो आहे तो सुद्धा आता ओबीसी झाल्याच्या नंतर ओबीसी ताकद जी आहे ती या ठिकाणी या महानगरपालिका निवडणुकीच्या नंतर महापौर पदासाठी पाहायला मिळते. मोठी संख्या, मोठी ताकद आणि महापौर पद हे देखील ओबीसीकडे जातील. त्यामुळे ओबीसीचं पारड जे आहे ते मग आरक्षणासंदर्भात हे असेल किंवा त्यासोबतच महानगरपालिकेत महापौर पदासाठी देखील असेल, ते आता जर भरल्याचं पाहायला मिळतंय. राज्यभरामध्ये सर्वाधिक जास्त महापौर पदाची संख्या जर म्हटली तर ती आता ओबीसी प्रवर्गाची जास्त पाहायला मिळते. त्यामुळे अर्थातच सचिन, जे खरं तर म्हटलं जात होतं की अनेक जण इच्छुक जे आहेत देव पाण्यात टाकून खरं तर बसलेले होते. आरक्षण सोडत निघाल्यानंतर अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय, तर काही जणांचं टेन्शन वाढताना दिसतंय. लागवीजी अनेक दिवसांपासून महानगरपालिका निवडणूक झाल्या, निकाल जाहीर झाला. निकाल जाहीर झाल्याच्या नंतर महापौर कोण बसणार हा एक प्रश्न सर्वाधिक जास्त उपस्थित होत होता. कारण जे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक झालेले आहेत, तर काही जण महापौर पद भूषवलेले देखील आहेत. काही उपमहापौर होते. त्यांना असं वाटलं की जर मी मागील वेळेस उपमहापौर होतो त्यावेळेस संधी मिळाल्याच्या नंतर मी नक्की महापौर बनेल. मात्र यामध्ये मोठा एक बदल झालाय, ते म्हणजे ओबीसी महापौर जे आहेत त्यांची संख्या जास्त झालेली आहे. त्यामुळे काही जणांच्या अपेक्षा ज्या होत्या त्या पूर्ण झालेल्या नाहीयेत. काही जणांचा हिरमोड झालाय, तर काहींनी आपण म्हटल्याप्रमाणे देव पाण्यात ठेवलेली होती, तर त्यांची देखील आता हिरमोड झाल्याच्या ठिकाणी पाहायला मिळते. कारण जालना सचिन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती.